बेडकांची गोष्ट. तर चला ऐकूया. 3 बेडूक गावातून जात होते. ते रोज एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, असं ते रोज एका गावातून दुसऱ्या असं करत बसायचे. एके दिवशी काय झालं की ते 3 बेडूक जात असताना 2 बेडकं नदी गावा किनाऱ्याच्या विहिरीत जाऊन पडले. तेव्हा एक बेडकाने जाऊन सगळ्या गावकऱ्यांना बोलावलं. सगळ्या गावकरी त्या विहिरीभोवती जमा झाले, एकदम गोल, आणि ते विचार करू लागले, आता ह्यांना कसं काढायचं बरं? एवढ्या खोल विहिरीत ते दोघंही एकटेच. आता ह्या दोघांना विहिरीतून कसं काढूया, काय करायचं? आणि दोन्ही बेडकं पाण्यात जाऊन वाट बघत होती की कोणतरी आम्हाला येईल आणि मदत करेल. तेव्हा गावकरी बोलायला लागले, एकमेकांना सांगायला लागले की काय करायचं यार, काय करायचं, ह्या बेडकांना कसं बाहेर काढूया, आपण कसं काढू शकतो? तेव्हा काही जण थकले, त्याला काय सुचत नाही. काही जण थकले आणि काही जण काय बोलले की तुम्ही थोडे जण इथे थांबा, आम्ही जाऊन काम करून येतो, मग आम्ही आल्यावर तुम्ही तुमची कामं करा. असे ते करू लागले. भरपूर वेळ निघून गेला. रात्रची वेळ होत आली, संध्याकाळ होती. पण अजून काही मार्ग निघाला नव्हता की बेडकाला आपण बाहेर कसं काढायचं. आणि तेवढ्यात जो एक बेडूक होता तो प्रयत्न करायला त्याने चालू केलेलं की आपण उड्या मारायला लागलेला. उड्या मारत होता आणि मारता उडी तो वर पोचला. मग काय, वर पोचल्यावर तेवढ्यात जो बेडूक बाहेर राहिलेला त्याने त्याच्या घरच्यांना बोलवलं. तेव्हा आले आणि तेव्हा त्याच्या आईने सांगितलं गावकऱ्यांना की अरे बाबांनो, माझा मुलगा तर बहिरा आहे. मग जेव्हा गावकऱ्यांना मग बेडकाने सांगितलं की तुम्ही जे असं करत होता, मला वाटलं की तुम्ही मला वर बोलवतात. तुम्ही बोलतात की तू हिम्मत करू नको, तू काही झालं तरी वर येणारच. त्यामुळे आपल्याला या गोष्टीतून हे शिकायला भेटलं की आपण जेव्हा पण काही वाईट आपलं कोण बोलत असेल की नसेल त्याच्या बाबतीत, तेव्हा आपण फक्त कान बंद करून, म्हणजे आपण फक्त मनात तेवढंच ठेवायचं की आपल्याला त्या बहिऱ्या बेडकासारखं व्हायचं. कारण जो दुसरा बेडूक होता तिथे फक्त वाट बघत बसला की कोणतरी येते आणि मला वर्ण येतंय, तर त्याला सगळं ऐकू येत होतं. म्हणून आपण प्रत्येक वेळी एवढंच लक्ष ठेवायचं की आपण त्या बहिऱ्या बेडकासारखं व्हायचं जेव्हा कोणी आपला वाईट बोलत असेल. आणि आपण जो आपल्याला टार्गेट आहे, म्हणजे आपल्याला जे काही